चंपक, कुठं गायब होता तू? बरेच दिवस दिसलाच नाही रे. हो रे, मी दुबईला गेलो होतो फिरायला. अरे वा, कशी झाली तुझी ट्रिप आणि काय काय बघितलंस तिकडं? अरे काय सांगू तुला, एवढं भारी शहर बघून इतकी मजा आली. जगाला हेवा वाटेल असे शहर आपले सरकार का विकसित करत नाही रे? चंपक, आपलं सरकार पण स्मार्ट सिटी बनवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. थोडं वर्ष थांब, आपल्याकडे दुबई सारखे शहर दिसतील तुला. आपल्याकडे असं एक जरी शहर विकसित केलं ना, तरी मी असं समजेन की आपला देश खरंच प्रगती करतोय. आता तू म्हणतो तसं सरकार जर स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी पैसे खर्च करत असेल तर कंपन्यांना त्याचा फायदा होत असेल ना. सरकार स्मार्ट सिटी विकसित करतंय, त्याचा कोणत्या शेअरला फायदा होईल हेच विचारायचं आहे ना तुला? तू नेहमी आमच्यासाठी चांगले शेअर्स शोधत असतो. आता अशी एखादी कंपनी सांग ज्या कंपनीला स्मार्ट सिटी योजनेचा फायदा होईल. चंपक, तू मला एखादं काम सांगितलं आणि ते मी केलं नाही असं आजपर्यंत कधी झालंय का रे? अशी एक कंपनी आहे जिला स्मार्ट सिटी योजनेचा फायदा होऊ शकतो. कंपनीचं नाव आहे ऑरियन प्रो सोल्युशन्स लिमिटेड. स्मार्ट सिटी व्यवसायात ही एक नामांकित कंपनी आहे. मोठ्या शहरांमध्ये चांगली वाहतूक व्यवस्था असणं फार महत्त्वाचं आहे. इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्सचा वापर करून शहरातली ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि चांगली वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी परवडणारी आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असणं फार महत्त्वाचं आहे. 2050 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा अंदाज आहे. त्यामुळे चांगली वाहतूक व्यवस्था असणं गरजेचं आहे. याचा ऑरियन प्रो सोल्युशन सारख्या कंपन्यांना फायदा होणार आहे. ट्रान्झॅक्शन बँकिंग प्लॅटफॉर्म, कस्टमर एक्सपिरियन्स, स्मार्ट सिटी आणि स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन एक्सपिरियन्स या सेगमेंटमध्ये ऑरियन प्रो सोल्युशन्स सेवा पुरवते. याशिवाय कंपनीचा कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेजरी, इंटरनेट बँकिंग, गव्हर्नन्स आणि कंप्लायन्स सेगमेंटमध्ये व्यवसाय आहे. मागच्या 4 वर्षात कंपनीच्या व्यवसायात अनेक मोठे बदल झाले आहेत. मॅनेजमेंटनी या कंपनीचं रूपांतर एका सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनीतून सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपनीमध्ये केलं आहे. कंपनी रिटेल बँकिंग, होलसेल बँकिंग, ट्रेजरी आणि कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये IPOवर आधारित सेवा पुरवते. स्मार्ट सिटी व्यवसायात ऑरियन प्रो ही प्रस्थापित कंपनी आहे. कंपनी अनेक सरकारी विभागांबरोबर काम करते. बिग डेटा आणि ॲनालिटिक्सचा वापर करून स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मंगेश भाऊ, तू कंपनीबद्दल सविस्तर माहिती दिलीस, पण कंपनीला सरकारकडून काही ऑर्डर वगैरे मिळाल्या आहेत का सगळ्या गोष्टी हवेतच चालू आहेत? अरे चंपक, या हवेतल्या गोष्टी नाही आहेत रे बाबा. डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीकडे 760 कोटींची ऑर्डर बुक होती. कंपनीला यापैकी 50% ऑर्डर्स भारतातून मिळाल्या आहेत, तर 30% ऑर्डर आशिया पॅसिफिक भागातून आणि 60% ऑर्डर अमेरिकेतून मिळाल्या आहेत. जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा व्यवसाय $731 बिलियन टप्पा पार करेल असा अंदाज आहे. 2022 ते 2030 पर्यंत हा व्यवसाय अंदाजे 17% CAGRने वाढण्याची शक्यता आहे. इंटरनेटचा वाढता वापर आणि या सेक्टरमध्ये होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे या सेक्टरमध्ये चांगली वाढ होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीमचा मोठा भाग आहे. याचाच फायदा ऑरियन प्रो सोल्युशन सारख्या कंपनीला होत आहे. ही कंपनी ओपन लूप EVMवर आधारित तिकिटिंग, क्लोज लूपवर आधारित तिकिटिंग आणि अकाउंट बेस्ड तिकिटिंगच्या सेवा पुरवते. आत्तापर्यंत कंपनीने AFC टेक्नॉलॉजी नॉयडा, नागपूर आणि दिल्ली मेट्रोसाठी वापरली आहे. या प्रोजेक्टमुळे कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. चंपक, कंपनीचा व्यवसाय आणि ऑर्डर बुक बद्दल तुला माहिती मिळाली ना? आता कंपनीची मॅनेजमेंट टीम कशी आहे आणि आर्थिक कामगिरी कशी आहे तेही तुला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक. परेश झवेरी, अमित शेठ आणि आशिष राय हे कंपनीचे प्रमोटर आहेत. आशिष राय यांना फिनटेक बिझनेस चालू करून तो यशस्वीपणे चालवण्याचा 22 वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या 9 महिन्यात कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली होती. या दरम्यान कंपनीच्या उत्पन्नात आणि ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 30% वाढ झाली आहे. तर कंपनीचा प्रॉफिट तब्बल 40%ने वाढला आहे. 22 ते 23% ऑपरेटिंग मार्जिनसह कंपनीचा व्यवसाय 25 ते 30%ने वाढेल असा मॅनेजमेंटला विश्वास आहे. पहली बात तो ऑरियन प्रो सॉल्यूशंस एक आईटी बेस्ड प्रोडक्ट कंपनी है. नॉर्मल आईटी कंपनी की तरह ये काम नहीं करती.
ये अपने आईपी प्रोडक्ट्स डेवलप करती है और बाद में उनको लाइसेंस बेसिस पे अपने कस्टमर्स को बेचती है। और इनके जो ज़्यादातर कस्टमर्स होते हैं वो ज़्यादातर बड़े इंस्टीट्यूशंस होते हैं, जैसे कि फिनटेक कंपनियां हैं, बैंक्स है, गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस है, मेट्रो है। तो पहली बात तो इनका प्रदर्शन पिछले 2-3 सालों से काफ़ी स्टेडी है। इनफैक्ट अगर हम करंट ईयर की बात करें तो मुझे लग रहा है कि इस साल उन्होंने बहुत ही अच्छा ग्रोथ दिखाया है। करीबन 9 महीने में 468 करोड़ का रेवेन्यू रिकॉर्ड किया है, जो पहले 9 महीने में करीबन 367 करोड़ था। कामकाजी मुनाफे की बात करें तो 105 करोड़ का प्रॉफिट आया है। और मुझे लग रहा है कि कहीं ना कहीं इस साल जो प्रॉफिटेबिलिटी एबिटा लेवल पे है वो 22-23% रहेगी। और बॉटम लाइन पे मुझे लग रहा है कि कम से कम 9 से 10% की मार्जिन रहेगी। कंपनीबद्दल सगळ्या चांगल्या गोष्टी तू सांगितल्या, पण कंपनीसाठी कोणती जोखीम आहे का? बरं झालं चंपक, तू हा प्रश्न विचारलास. कंपनीसाठी कोणती जोखीम आहे ते जाणून घेऊया आता. कि सबसे बड़ा चुनौती तो ये है कि अभी जिस प्रकार का क्राइसिस हमने यूएस बैंकिंग सेक्टर में देखा है, अगर ऐसा कोई क्राइसिस इंडियन बैंकिंग सेक्टर में होता है या मान लीजिए एशियन मार्केट्स में होता है जहां पे कंपनी का सबसे बड़ा एक्सपोजर है, तो इनको दिक्कत हो सकती है, क्योंकि इनका सबसे बड़ा जो वर्टिकल है वो बीएफएसआई और फिनटेक है। और ऑब्वियसली ट्रांजिट बिजनेस भी बढ़ रहा है, बट अभी फिलहाल बीएफएसआई और फिनटेक पे इनका काफी बड़ा एक्सपोजर है। यहाँ पे अगर कोई क्लाइंट ने बजट कटबैक कर दिया या मान लीजिए ग्रोथ पोटेंशियल वहां से कम हो गया, तो इनके लिए दिक्कत हो सकती है। अदरवाइज मुझे लग रहा है कि ऐसा कोई बड़ा नेगेटिव सरप्राइज आने की उम्मीद कम है। कंपनीचा व्यवसाय भविष्यात वाढणार आहे ते मला समजलं. कंपनीचे फंडामेंटल्स देखील मजबूत आहेत, पण शेअर्सचं व्हॅल्युएशन कसं आहे आणि या शेअर्ससाठी किती रुपयाचं टार्गेट आहे? चंपक, मागच्या 1 वर्षात या शेअरनी काहीच रिटर्न दिला नाहीये. सध्या हा शेअर 380 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय. आर्थिक वर्ष 2024 आणि 25च्या ईपीएस नुसार हा शेअर सध्या 6 आणि 4च्या पी रेशोला ट्रेड करतोय. इनका कस्टमर एक्विजिशन भी बहुत सोच समझ के ये करती है, क्योंकि बहुत बड़ा एक्सपोजर कस्टमर भी लेता है, क्योंकि 4-5 साल का एक बड़ा रिलेशनशिप होता है। तो ऐसी कंपनीज में हमको लग रहा है कि जो प्राइस अर्निंग मल्टीपल है वो कम से कम 10 से 12 टाइम होना चाहिए। अगर हम इस कंपनी की बात करें तो इस साल ओरिएंट प्रो करीबन 40 रुपए की अर्निंग रिकॉर्ड करेगी और 24 के लिए करीबन 52-53 की अर्निंग आएगी। तो उस हिसाब से वैल्यूएशन अभी भी बहुत सस्ता है। करीबन 6 के मल्टीपल पे ये स्टॉक अभी करंटली ट्रेड कर रहा है। हमारा मानना है कि कम से कम अगले 12 महीने में 450 का टारगेट प्राइस पॉसिबल लग रहा है। तो इसको डेफिनेटली एक डीप वैल्यू स्टॉक समझ के इसमें निवेश करने का मौका आपको मिल रहा है। काय मग चंपक, कशी वाटली कंपनी? ही कंपनी इतर कंपन्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. कंपनीकडे व्यवसाय वाढीसाठी मजबूत ऑर्डर बुक आहे आणि हा शेअर सध्या आकर्षक व्हॅल्युएशनला मिळतोय. काय मग, खरेदी करणार का हा शेअर? मंगेश भाऊ, मान गए आपको. तू नेहमी शेअर मार्केटमध्ये हिरे शोधून काढतो. आता पगार झाला की या शेअरमध्ये गुंतवणूक करूनच टाकतो.